नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उद्धवजी ठाकरे असं म्हणाले की रामाची रक्षा आम्ही आंदोलन करतोय, परंतु उद्धवजी हे विसरले की संपूर्ण विश्वाची रक्षा प्रभू रामचंद्र करत असतात. रामाची रक्षा उद्धवजी ठाकरे तुम्ही करायची गरज नाही. सगळ्या जगाची आणि भक्तांची रक्षा करण्याचं काम हे प्रभू रामचंद्र सातत्यानं करत असतात. त्यामुळं हे तुमचं काम नाही. प्रभू रामचंद्र सगळ्या दुनियेची रक्षा करत असतात हे उद्धवजी ठाकरे विसरलेले आहेत. तुम्ही रामाची रक्षा करण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या रक्षेचा विचार केला तर जास्त सोयीचं होईल. कारण जो न प्रभु राम का वो न किसी काम का हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं उद्धवजी ठाकरे यांनी प्रभू रामचंद्रांची रक्षा करण्यासाठी आंदोलन करू नये. प्रभू रामचंद्र संपूर्ण दुनियेची रक्षा करण्यासाठी, भक्तांची रक्षा करण्यासाठी अतिशय सक्षम आहेत. आपण आपल्या पक्षाच्या रक्षेचा विचार करा, अन्यथा त्या पक्षाची रक्षा म्हणजे राख झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मुळामध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये पोलिसांनी हायकोर्टाच्या निर्णयानुसार, निर्देशानुसार निर्णय घेतलेले आहेत. विनाकारण संजय राऊत यांनी इथल्या तरुणांची माथे भडकवण्याचं काम करू नये. इथला तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. आपण बघितलं असेल की सातत्यानं स्टार्टअप असेल किंवा मेक इन इंडिया असेल, यामध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी होते. संजय राऊत, तुमची कितीही इच्छा असेल की या देशामध्ये तरुणाईंचे माथे भडकून हा देश पेटवायचा, तर संजय राऊत तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. कारण इथला तरुण हा राष्ट्रभक्त आहे. इथला तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे. मुळामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय. जनाब संजय राऊत, ज्या पद्धतीनं या आंदोलनाबद्दल तुमची भाषा आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही माथी भडकवण्याचा प्रयत्न करतायत, या देशातल्या जनतेनं तुम्हाला ओळखलंय. तुम्ही या आंदोलनाच्या आडून संजय राऊत, उभाटा गट आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सातत्यानं करतायत. संजय राऊतांनी रामरक्षा आंदोलनामध्ये आपली फजिती उडाली हे बघितलंय. कारण रामरक्षा आंदोलन करायला निघाले होते आणि यांना रामरक्षाच वाचता आली नाही. त्यामुळं अशी फजिती वडून घेण्याची सवय संजय राऊतांना सातत्यानं झाली आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार दिल्लीतील आंदोलनावर योग्य तो तोडगा काढण्याचं काम चालू आहे. नाही, काल शिवाजी पार्कमध्ये आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. आदित्यजी ठाकरे यांच्या डोक्यावर भगवी टोपी होती. ही भगवी टोपी काढून आदित्य ठाकरे आंदोलन करतायत. यांनी आधी भगवे विचार काढून टाकले, बाळासाहेबांचे विचार धुडकावून लावले आणि आता यांना भगवी टोपी देखील नकोय. आदित्यजी ठाकरे यांना नेतृत्व करायचं असेल तर भगवी टोपी हातात घ्या, हिंदुत्ववादाचे विचार पाठीशी ठेवा आणि मग आंदोलन करा. मग तुमचा पक्ष टिकेल. आदित्यजी ठाकरे यांची इच्छा आहे की आता संपूर्ण नेतृत्व आपल्या हातामध्ये यावं. उद्धवजी ठाकरे यांना बाजूला करावं, संजय राऊत यांना बाजूला करावं, अशी आदित्य ठाकरेंची इच्छा आहे. परंतु जोपर्यंत तुम्ही भगव्यांचा अपमान करणार, काल शिवाजी पार्कावर या शिवतीर्थावरच्या त्या आंदोलनामध्ये भगवी टोपी ज्यांनी झिडकारली त्यांना इथले हिंदुत्ववादी लोक झिडकारल्याशिवाय राहणार नाहीत. हे आदित्य ठाकरेंनी लक्षात ठेवलं पाहिजे. संजय राऊत, तुम्ही ईडीवर मोर्चा काढला होता कारण भ्रष्टाचार करणं ही संजय राऊत तुमची सवय आहे.
ईडीचं दुखणं काय असतं हे संजय राऊतांना जास्त माहिती आहे, कारण पत्राचाळ घोटाळ्यामध्ये हजारो कोटी रुपये लुटणारे संजय राऊत आहेत आणि संजय राऊत ईडीनं त्यासाठी तुम्हाला अटक केली होती. तुमच्या मनामध्ये इच्छा आहे की ईडीच्या विरोधामध्ये लोकांनी रस्त्यावर उठावं, ईडीच्या विरोधामध्ये लोकांनी आंदोलन करावं, परंतु तुमच्या सारख्या भ्रष्टाचारी लोकांसाठी ईडी हा एकमेव पर्याय आहे. पत्राचाळीमध्ये ज्यांनी मराठी माणसांची घरं लुटली, पत्राचाळीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला, ईडीने तुम्हाला अटक केली. तुम्ही अद्याप त्या प्रकरणामध्ये निर्दोष सुटलेला नाही, तुम्ही जामिनावर बाहेर आहात. त्यामुळे विनाकारण ईडी करू नका. ज्या पद्धतीनं तुम्ही भ्रष्टाचार केला, तुमच्याकडनं पै ना पै वसूल केली जाईल आणि तुमच्या भ्रष्टाचाराचे कारनामे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहेत. सुप्रीम कोर्टाने संजय राऊतांच्या बाजूने निकाल दिला की सुप्रीम कोर्ट चांगलं. वेगवेगळ्या राज्यामध्ये, कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली की निवडणूक आयोग चांगलं, भारतीय जनता पार्टीचा विजय झाला की निवडणूक आयोग दलाल असतं. तुमच्या बाजूनी चांगले निकाल लागले की सगळ्या यंत्रणा, ईडी, CBI सगळं काही चांगलं असतं. केरळमध्ये काँग्रेस जिंकली की निवडणूक स्वायत्त असते, निवडणूक आयोग स्वायत्त असतो, निवडणूक आयोग चांगलं काम करतो. परंतु पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकली की मग मात्र निवडणूक आयोगावर शंका घेतली जाते. संजय राऊत याला नौटंकीपणा आणि दुटप्पीपणा म्हणतात आणि मराठीमध्ये सांगायचं तर याला गांडूळ असं म्हणतात. गांडूळ ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूनं चालतो, आपल्या सोयीच्या भूमिके ज्या पद्धतीनं घेतो, तसं संजय राऊत हे गांडुळासारखे वागतायत. गांडूळ जमीन भुसभुशीत करत असतो आणि संजय राऊत नावाचा गांडूळ हा उभाटा गट भुसभुशीत करून उभाटा गटाचं अस्तित्व संपवण्याचं काम करतोय, हे महाराष्ट्राने ओळखलंय. कुणाच्या मागे झुरळ लागलंय आणि कुणाच्या मागे काय लागलंय हे महाराष्ट्राला माहिती आहे. संजय राऊत तुमच्या चड्डीमध्ये काय घुसलंय ते बघा. तुम्ही काँग्रेसची चड्डी घालून राहुल गांधींचा प्रचार करण्याचं काम करतायत. गिरीश महाजन हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्री आहेत. एकदा दोनदा नाही तर 7 वेळेला गिरीश महाजन जनतेमधून निवडून आलेत. तुमच्यासारखं भांडूपच्या वॉर्डामध्ये आपला नगरसेवक निवडून आणता येत नाही, त्यांनी गिरीश महाजनांवर टीका करू नये. भांडूपमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक संजय राऊत ज्या वॉर्डात राहतात तिथं निवडून आलाय. त्यामुळे गिरीश महाजनांवर टीका करण्याची संजय राऊतांची पात्रताच नाही आहे, कारण तुम्हाला एकदाही जनतेनं निवडून दिलेलं नाही. आणि राहिला प्रश्न कुणाच्या चड्डीमध्ये काय घुसलंय, तर संजय राऊत आपल्या अंगावर आता चड्डीच उरलेली नाही, त्याच्याकडे जर थोडं लक्ष दिलं तर बरं होईल. कारण जनतेनं तुम्हाला चड्डी उतरून काय करायचं ते नीट शब्दामध्ये सांगू शकत नाही मी पत्रकार परिषदेमध्ये, ते केलेलं आहे. नाही, संजय राऊतांच्या गुलामीच्या बेड्या तोडल्या पाहिजे, कारण संजय राऊत आता राहुल गांधींचे गुलाम झालेत, संजय राऊत काँग्रेसचे गुलाम झालेत. त्यामुळं गुलामगिरी काय असते हे संजय राऊतांना जास्त माहिती आहे. फक्त सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांनी काँग्रेसची गुलामी केली, राहुल गांधींची गुलामी करतायत आणि राहुल गांधींच्या सांगण्यावरून अजेंडा पुढे नेण्याचं काम करतायत, त्यांनी इतरांना गुलाम म्हणू नये. आम्ही भक्त आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, परंतु संजय राऊत तुम्ही गुलाम आहात आणि ते काँग्रेसचे गुलाम आहात. तुम्हाला सातत्यानं राहुल गांधींची गुलामी केल्याशिवाय, त्यांचं लांगुल चालन केल्याशिवाय दुसरं काही काम नाही, हे महाराष्ट्रानं ओळखलंय. रोहित पवार हे सातत्यानं दुटप्पीपणाचं राजकारण करतात. अफवा पसरवण्याची फॅक्टरी आता रोहित पवारांनी उघडलेली आहे. रोज सकाळी एक खोटं ट्विट करायचं, अफवा पसरवायची आणि अफवा पसरून एक फॅक्टरी चालवण्याचं काम रोहित पवार यांच्या माध्यमातून केलं जात आहे. मुळामध्ये महिला आरक्षणाला विरोध करण्याचं काम रोहित पवार करतायत. परंतु एक लक्षात घ्या, या देशामध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल, या देशामध्ये डिलिमिटेशन विधेयक मंजूर होईल. मुळामध्ये सुप्रियाताई सुळे यांनी देखील या विधेयकाला समर्थन देण्याची भूमिका बजावली, परंतु सुप्रिया सुळे विरुद्ध रोहित पवार असा सामना राष्ट्रवादीमध्ये सातत्यानं
बघायला मिळतो. सुप्रियाताईंनी एखादा मुद्दा मांडला की त्याला विरोध करायचं, हा रोहित पवारांचा अजेंडा झालाय, हा रोहित पवारांचा धंदा झालाय. रोहित पवारांनी कितीही विरोध केला तरी काहीही फरक पडणार नाही. रोहित पवारांची अफवा पसरवण्याची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्रानं विधानसभेच्या निवडणुकीला केलंय. याही पुढे आम्ही ते करू. हा वाद आज सुरू झालेला नाही. सुप्रियाताई यांचं नेतृत्व मान्य करायचं नाही आणि आपला वेगळा सावता सुभा उभं करायचं, हे काम रोहित पवार 2019 पासून करतायत. तुम्ही बघा, शरद पवार साहेबांच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करायचा, सुप्रियाताईंच्या प्रत्येक निर्णयाच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायची, राष्ट्रवादीमध्ये आपला वेगळा गट निर्माण करायचा, हे रोहित पवारांची जुनी सवय आहे. रोहित पवारांना आत्ताच राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद देखील हवं होतं, परंतु सुप्रियाताई पवार साहेबांनी शशिकांतजी शिंदे यांच्या गळ्यामध्ये माळ टाकली. तेव्हापासून रोहित पवारांची अस्वस्थता वाढलेली आहे. त्यामुळे रोहित पवार अशा पद्धतीनं अफवा पसरवण्याची फॅक्टरी चालवतात. परंतु एक लक्षात घ्या, सुप्रियाताई असतील, शरद पवार साहेब असतील, यांनी रोहित पवारांना पूर्त ओळखलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं देखील रोहित पवार कशा पद्धतीनं रोज खोटं बोलून अफवा पसरवण्याची फॅक्टरी चालवतात हे देखील जनतेनं ओळखलेलं आहे. मुळामध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु आंदोलनाच्या नावानं अराजकता पसरवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. दिल्लीतल्या मोर्चावर पोलीस असतील, कोर्ट असेल, तिथलं दिल्लीतलं प्रशासन असेल, ते योग्य त्या पद्धतीने ते मोर्चा हाताळेल. या मोर्चाबद्दलची योग्य ती काळजी दिल्लीमधलं प्रशासन निश्चितपणे घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.